नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सलील कुलकर्णी. BMM 2026 स्वरमंचाला अमेरिकेमधल्या सर्व वयोगटातल्या गायकांनी जो कमाल प्रतिसाद दिलाय त्याच्यासाठी आधी सगळ्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांचं स्वागत करतो स्वरमंचमध्ये. आता सगळ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यामुळे आता पुढचा टप्पा म्हणजे नेमकं तुमचं गाणं पाठवायचं कसं, तो व्हिडिओ आमच्यापर्यंत पोचणार कसं आणि त्याचे काय नियम आहेत. मुळात कालावधी, तर त्या गाण्याचा कालावधी 3 मिनिटं किंवा 3 मिनिटापेक्षा कमी पाहिजे. मग त्याच्यात कदाचित गाण्याचा मुखडा आणि एखादा अंतरा किंवा छोटं गाणं असेल तर मुखडा आणि 2 अंतरेही बसतील, पण कालावधी 3 मिनिटाचा हवा. याच्यामध्ये मराठी भावगीत, भक्तिगीत, अभंग याच्यापैकी तुम्ही काही गाऊ शकता. तुमचा संपूर्णपणे तुमचा चॉईस, तुमची निवड आहे. मात्र 2-3 गाणी एकत्र जोडली आहेत असं मॅशअप वगैरे असं नको. एक गाणं स्वतंत्र, आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आवाज कसा ऐकू येतोय हे महत्त्वाचं आहे. फक्त तुम्ही गा, हरकत नाही. तानपुऱ्यावर गा, हरकत नाही. पेटी घेऊन गा, हरकत नाही. पेटी आणि तबला बरोबर जर घेतलेत वादक तरी हरकत नाही, पण ते आम्हाला दिसायला हवेत की कोण वादक आहेत, किती वाद्य वाजतात. ट्रॅकवर गाणार असाल तरी तुमचा आवाज आम्हाला मोठा ऐकू यायला हवा. हे फार महत्त्वाचं आहे, कारण स्वरमंच हा गायकांसाठी आहे. त्यामुळे तुमचा आवाज ऐकू आम्हाला कसा येतो हे महत्त्वाचं आहे. अनेक आता सॉफ्टवेअर्स आहेत, त्याच्यावर ऑडिओ एन्हान्समेंट, रिवर्ब असं काही करू नका, कारण त्यांनी क्लॅरिटी जाते आणि कळत नाही खरं तर की तुम्ही कसे गायलात. त्यामुळे 3 मिनिटामध्ये तुमचं गाणं सादर करा. त्याच्यामध्ये तुमचा आवाज ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता हा तुमचा व्हिडिओ झाल्यानंतर तो तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर किंवा जे मायनर असतील त्यांनी त्यांच्या पालकांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करा आणि BMM 2026 स्वरमंच या इंस्टाग्राम हँडलला तुम्ही कोलॅबरेशनमध्ये ही पोस्ट टाका. हा 3 मिनिटाचा व्हिडिओ टाका. याच्यानंतर BMM 2026 स्वरमंचतर्फे हे कोलॅबरेशन ॲक्सेप्ट केलं जाईल आणि हे सगळे व्हिडिओ आम्हाला BMM 2026 स्वरमंचच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दिसतील. याचा फायदा असा आहे की एक तर पारदर्शकता राहते, ट्रान्सपरन्सी राहते या स्पर्धेमध्ये. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की सगळ्यांना सगळे गायक ऐकता येणं हे तुमच्या भविष्याच्या दृष्टीने फार छान आहे, कारण कदाचित तुम्हाला एकत्र येऊन कार्यक्रम करता येतील, वेगवेगळ्या संकल्पना तुम्हाला राबवता येतील. भारतातलेही सगळे संगीतकार, गायक तुमची गाणी ऐकतील आणि त्याला दाद देतील. तर याच्यानंतर तुम्ही कुठल्या तारखा आहेत तर 17, 18, 19, 20 एप्रिलला अजून एक महिना आहे. छान गाणं बसवा, त्याचा छान व्हिडिओ करा. मात्र वेगवेगळे व्हिडिओ करून जोडू नका की मुखड्याचा व्हिडिओ, अंतराचा व्हिडिओ आणि एडिट करून जोडला नाही. एक सलग गाणं हवं, तर ती खऱ्या अर्थाने स्पर्धा होईल. त्यामुळे आपण छान गाऊया, मनापासून गाऊया आणि 17, 18, 19, 20 या 4 दिवसामध्ये तुम्ही कधीही तुमचा व्हिडिओ अपलोड करा. कोलॅबरेशन रिक्वेस्ट टाका BMM 2026 स्वरमंचाला आणि सगळ्यांचे व्हिडिओ तिथे दिसायला लागतील 20 तारखेला रात्रीपासून. आणि त्याच्यानंतर 10 मेला आम्ही पहिल्या फेरीचा निकाल, फर्स्ट राऊंडचा रिझल्ट आम्ही जाहीर करू. मराठी गाणं गा, भावगीत गा, भक्तिगीत गा, अभंग गा 3 मिनिटामध्ये. मी तुमच्या सगळ्यांच्या गाण्यांची वाट बघतोय. याच्यात 5 कॅटेगरी आहेत, तुम्हाला माहिती आहेत वयोगट. त्यानुसार ABCD आणि ग्रुपसाठी G हे पण नक्की लिहा, म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही कुठल्या गटात आहात. सगळ्यांना गाण्यासाठी शुभेच्छा आणि उत्तम गा. आमचा प्रश्न आधी कधी अवघड करा उत्तम गाऊन, आणि आपण सिॲटलला फायनल राऊंडला नक्की भेटूया. नमस्कार.